चला बघा आपली रेसिपी तयार झाली। आता दुधाबरोबर खायला घेऊया मस्त। आपल्याला ना आज 1 वाटी नारळापासून एक पदार्थ बनवायचा आहे। तर मी ना 1 वाटी नारळ घेऊन मिक्सरला एकदम बारीक करून घेतलाय आणि याच्यामध्ये आता 1 वाटी रवा घेतलाय। रवा पण माझ्याकडे जाडा होता त्याच्यामुळे मी बारीक रवा करून मिक्सरला लावून घेतलेला आहे असा। आणि त्याच्यानंतर आता ना 1 वाटी दूध घेतलंय आणि आपण अर्धा वाटी पाणी टाकू। पहिल्यांदा आपण ना रवा भिजवून घेऊया। आता हे दूध ओतून घेऊया आणि त्याच्यानंतर पाणी ओतूया। हे पाणी आहे। आता याच्यामध्ये आपण मिल्क पावडर आहे ही 1 चमचाभर टाकूया। चमचा जास्तीच पडली पण चालेल, छोटा चमचा होता। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये ना आपण जरी हे ड्रायफ्रुट्स वगैरे मिक्सरला लावले असते ना तरी पण चालले असते। मी नाही लावले, पण तुम्हाला जरी पाहिजे असतील तरी तुम्ही लावू शकता खोबऱ्याबरोबर। आता हे नारळी पौर्णिमा आली आहे ना, तर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने हा तुम्हाला जर नारळी पुऱ्या नसतील बनवायच्या तर हा आयटम बनवता येईल। आणि नाहीतर कधीतरी वाटलं पाहुणे आलेत किंवा काय तरी पण हे बनवता येईल आणि पटकन बनवता येते। याला तुम्ही पॅनकेक बोला किंवा अजून काय नाव द्या, पण खायला चांगलं लागतं, टेस्टी लागते। एकदा करून बघा। आता हे झाकून ठेवूया आपण 10-15 मिनिटं आणि याच्यात नंतर आपण साखर गूळ नंतर टाकूया। तुम्हाला गूळ पाहिजे तर गूळ टाकू शकता, साखर पाहिजे तर साखर टाकू शकता। आता 15 मिनिटं झाली, आता झाकण काढूया याच्यावरचं। चला हे आता जाड होत आलंय। त्याच्यामध्ये ना खोबरं टाकूया आणि हे पिठी साखर आणि गूळ आहे हा टाकूया। गूळ थोडासाच घेतला मी आणि वेलची जायफळ पावडर आहे ना ही टाकूया। आता पुन्हा हे सगळं एकजीव करून घेऊया। हे बघा हे बेटर कसं असं मस्त झालं। आता रवा पण फुललाय चांगला आणि आता खोबरे सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये। आता तवा गरम करायला ठेवला, तव्यामध्ये तूप टाकूया, गावठी तूप, आणि आता हे टाकून घेऊया। चला आपल्याला छोटे छोटेच टाकायचे आहेत। तर गावठी तूप टाकलंय त्याच्यात टाकूया आपण। याला तुम्ही डोसा बोला किंवा पॅनकेक बोला किंवा काय बोलायचं ते बोला, पण भन्नाट रेसिपी आहे, करून बघा। 1 चमचा टाकली तर झाकण ठेवूया थोडा वेळ। गॅस थोडा कमी करते। साईडनी कडा जरा लालसर झाली की आपण काढूया ते। चला आता पलटी करूया। असे छोटेच टाका म्हणजे पलटी करायला पण बरे आणि छान दिसते। आता हा इकडून पण पाठवून पण म्हणजे पलटी करून पण शिजवूया जरा, म्हणजे कचवट नाही लागणार। आणि हे खायला खरंच छान एकदम मऊसूत लागतात आणि कुठल्या सणाला पण केले तरी चालतात। आता नारळी पौर्णिमा आली ना, तर नसेल तुम्हाला नारळी पुऱ्या करायच्या तर नक्की करून बघा, अगदी छान होतात, टेस्टी होतात आणि अगदी नवीन रेसिपी आहे। आणि कोण करत असतील तर माहिती नाही, पण आपल्याकडे तरी नवीन आहे। खोबरं वगैरे टाकून रव्याची पूर्वीचे लोक करत असणार। हे बघा कसं झालंय,
दोन्ही साईडने भाजून घेतलाय. आता असाच दुसरा पण टाकूया सेम. बघा हा पण आता पलटी टाकून घेऊया. आणि जरा जाडच ठेवा, नाहीतर बेटर जाड ठेवलं ना तर पलटी होती, नाही तर पातळ केलं तर ते मोडतील. एकदम खायला मस्त टेस्टी. चला बघा आपली रेसिपी तयार झाली. आता दुधाबरोबर खायला घेऊया. मस्त अशी दिसते. तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.